तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं स्वराज फराटे यूट्यूब चॅनलमध्ये. व्हिडिओ यासाठी बनवतोय बिग बॉस फेम आर्या जाधव आणि सूरज चव्हाण. तर आर्या जाधव आणि सूरज चव्हाणचं नवीन सॉन्ग येत आहे, त्याबद्दल आर्याने सांगितलंय की कधी येतं सॉन्ग काय. तर ब्लॉग नक्की कंटिन्यू करा आणि चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा. आणि कॉमेडी व्हिडिओ आपले यूट्यूबला टाकलेले आहेत, नक्की बघा. तर हा ब्लॉग बघा, ब्लॉग कंटिन्यू करा. काय म्हणते आर्या जाधव की तू बाहेर आल्यानंतर सूरजचाही सपोर्ट बघत असेल की त्याला किती सपोर्ट करतात लोक. इवन तुला घरी असताना असं वाटत होतं का की पॅडेदादा आणि सूरजची जोडी चांगली आहे तिथे? सो पॅडेदादा काही म्हणजे त्याचा वापर करतात त्यांना पुढे येण्यासाठी असं? नाही, एवढे जेन्युइन आहे ना पॅडी दादा, ते असे कधी वापर करण्यासाठी करूच नाही शकत. मी तुम्हाला सांगते, आत्ता तर कुठे 1-2 वीकपासनं जेव्हा मी होती तेव्हाच्या 1-2 वीकपासनं तर पॅडी दादा थोडेसे बोलायला लागले होते ए टीमसोबत, कारण की निक्की नव्हते, जसं मी बोलायला लागले होते. नाही तर पॅडी दादा आम्ही जाऊन जर डीपी दादा जाऊन बसायचे तिकडे, सगळेजण बोलायचे, पण पॅडी दादा एवढे रिअल नाही, मी नाही तर नाही. इनफॅक्ट त्यांनी मला क्वेश्चन केला होता की अरे तू एवढ्या लवकर कशी विसरू शकते की जान्हवीनी तुला काय म्हटलं. ते तो माझा बेसिक नेचर होता की ग्रजेस मी होल्ड करणारी मुलगी नाही, जाऊ द्या बाबा माफ करू. तर तो माझा, पण त्यांचं ती गोष्ट आहे की नाही तर नाही. तर ते एवढे स्ट्रॉंग आणि त्यांचे एवढे काय म्हणतात, त्यांचे मतं अशी आहेत ना की ते इधर के तो इधर के, नाही तो नाही, नाही तर तोंडावर नाही. तर मला नाही वाटत की ते सूरजचा यूज करते, कारण की सूरज त्यांना बाबांसारखा बघतो. ते जर यूज करत असते तर सूरजला पण व्यक्ती ओळखता येतात. म्हणजे कसे कोण आहे, कोण कोणासाठी जवळ आहे, सूरजला कळतं. तो बरोबर स्टँड घेतो जेव्हा त्याला वाटतं. त्याला गेम भलेही खूप डेप्थमध्ये समजायला अजून वेळ लागणार, की निर्णय क्षमता वगैरे त्याला वेळ लागणार, पण तो शिकतोय. मला वाटतं की तो आपल्या पेसमध्ये तो ती गोष्ट शिकतोय. पण जेव्हा बघू ना की व्यक्ती ओळखता येतात की नाही, तर सूरजला ते येतात. आणि एवढं जर असतं ना तर आत्तापर्यंत सूरजला कळलंच असतं की पॅडी दादा काय करतायत नेमकी. पण डेफिनेटली त्यांचा तो एक बाप आणि मुलाचा बॉन्ड आहे, कारण की पॅडी दादा जे आहेत ते ॲक्च्युली लेजिट आमच्यासमोर रडलेले आहेत सूरजला घेऊन. आणि सूरज याची दुर्दैवाने याचे आईबाबा नाही आहेत, आणि त्याच्यामुळे त्यांनी पॅडीदादांमध्ये आपल्या बाबांना बघितलं. अरे तुझ्यामध्ये टॉप 5 कोण आहेत आणि ट्रॉफी कोणाच्या हातात जाऊ शकते असं तुला वाटतंय? मला असं वाटतं की माझ्या टॉप 5मधली काही लोक आहेत जे मला असं वाटतं की जायला पाहिजे. आय डोंट नो की जातील की नाही, त्यांच्या गेमवर डिपेंड करतं. बट मला वाटतं वर्षाताईंनी जायला पाहिजे टॉप 5मध्ये. मला वाटतं सूरजला जायला पाहिजे टॉप 5मध्ये. आणि अभिजित दादा, त्यांचा गेम खूप वेगळा आहे, बट तो गेम आहे, शेवटी गेम असतो. म्हणून मला असं वाटतं की अभिजितदादांनी सुद्धा जायला पाहिजे टॉप 5मध्ये. जायला पाहिजेपेक्षा जातील ते, असं मला वाटतं. आय डोंट नो अजून कोणचे नावं आहेत माझ्याकडे. आय थिंक दीज आर द 3 नेम्स जे मला बघायचे आहेत. टीम बी. बरं, अरबाज आणि निकीला सल्ला द्यायचा झाला तर तू काय सल्ला देशील? अरबाज आणि निकीला मला काही सल्लाच नाही द्यायचा आहे, कारण की या लोकांना एवढे सल्ले देऊन जर आत्तापर्यंत यांना ऐकायचं असतं तर त्यांनी ऐकलं असतं. सो माझ्या सल्ल्याने काही डिफरंट काही चेंज होणार नाही आहे. नो कॉमेंट्स. बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर किंवा बिग बॉसच्या घरात जायच्या आधी आर्याचे कुठले प्रोजेक्ट होते जे आता त्यांना पाहायला मिळणार आहेत, काही अपकमिंग? पहिली गोष्ट तर माझा सूरजसोबत गाणं येत आहे. आम्ही आतमध्ये बनवून ठेवलेलं आहे गाणं. मी जेलमध्ये असताना रात्रीचं, तुम्हाला माहिती नाही सीन दाखवला की नाही, पण यायच्या एका दिवसाआधी आम्ही असं बसलेलो आहे आणि सूरज आला की माझ्यासोबत जेवायला आला तो, की ताई चल मी तुझ्यासोबत आज जेवतो बाहेर येऊन. आणि तो आला, त्याने ताट वाट घेतलं, बसला आणि मग म्हणे चल ना हे डायलॉग सांग की मला काहीतरी बनव. मग आम्ही तेव्हाच्या तेव्हा एक गाणं बनवलं आणि यावेळेला चल बाहेर निकाल के इसको डालेंगे सूरज. म्हणे हो बाहेर जाऊन टाकू या गाण्याला. तो इट इज प्लॅन्ड की बाकी सगळे प्रोजेक्ट्स तर माझे भरपूर गाणे आहेत, पण एक गाणं सूरजसोबत नक्की येणार आहे. बिग बॉस ना एक चांगला गेम आहे, पण बिग बॉसचं घर सुंदर आहे, त्यांचे रूल्स आहेत क्लिअर सगळं. पण तिकडे राहणाऱ्या लोकांवर खूप डिपेंड करतं की आपलं मेंटल स्टेट कसं असतं. आणि ऑनेस्टली सांगू तर आतमध्ये म्हणजे बाहेर यायच्या पहिले आपण गेमसाठी एव्हरीडे आपण उठतोय आणि आपल्या डोक्यात हे थॉट्स येत आहे की अच्छा आज काय, याच्या डोक्यात काय चालत असेल, त्याच्या डोक्यात काय चालत असेल. मेंटल पीस नाही भेटत
कारण की आपणच आपला गेम असा विचार करत असतो की काय चुका केल्या, काय नाही करायचं आहे, यांनी काय केलं, त्यांनी काय केलं. आपण कॉन्स्टंटली त्या थॉट प्रोसेसमध्ये असतो. आणि म्हणून मी बिग बॉसला नाही मिस करते एवढं, कारण की बाहेर आल्यावर ना जे एक कुठेतरी रिलीफ भेटतं की बापरे झालं का, आता नाही विचार करायचा की पुढचा व्यक्ती काय विचार करताय. तर ते एक मेंटल पीस कुठेतरी भेटतं आहे. पण डेफिनेटली त्या गेममध्ये राहून स्ट्रॉंगली खंबीरपणे स्टँड घेणं मी मिस करते आहे. मुद्दे मांडणं मी मिस करते, कारण की मला माहिती होतं आणि इनफॅक्ट की माझ्या मुद्द्यांची किती व्हॅल्यू आहे ते सगळ्यांसमोरच होतं. जेव्हा आतमध्ये तर लोक म्हणायचे की काही व्हॅल्यू नाही आहे, पण माझ्या मुद्द्यांची जर व्हॅल्यू नसती तर जर मी नॉमिनेट केलेली, आय थिंक मी नॉमिनेट केलेली व्यक्ती घराच्या बाहेर त्याच वीकमध्ये नसते गेली. सो मला माहिती आहे की माझे मुद्दे किती इम्पॉर्टंट आहे. मला माहिती आहे की माझा गेम किती स्ट्रॉंग होता. आणि हे सगळं मी मिस करते, डेफिनेटली मिस करते. विनर जो आहे त्याच्यावर डिपेंड करतं की मी त्या व्यक्तीला भेटणार की नाही. तर मित्रांनो, कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा. ब्लॉग एंड करतो. धन्यवाद.